पाण्यासाठी चंद्रपूर मनपावर घागर फोडो मोर्चा करण्यात आलाय। कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली। युवासेनेच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे। मागील 6 ते 8 महिन्यापासून आम्ही सतत महानगरपालिकेला अमृत जल योजना अमृत जल योजना 2 च्या विरोधामध्ये सतत पाठपुरावा करत आलो, पत्रव्यवहार करत आलेलो आहोत। मंत्रालयापर्यंत आम्ही पत्र देऊन तरी सुद्धा या भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाग येत नाही आहे। महानगरपालिकेला जाग आला नाही तर आम्ही यानंतर अतिशय उग्रपणे आणि तीव्र आंदोलन करणार आणि लवकरात लवकर जे लक्ष्मी कन्स्ट्रक्शन आहे त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे। हा आंदोलन चिरगडू देऊ नका। युवक आणि शहरातील महिला आज आपल्याला न्याय मागण्यासाठी आपल्या दारावर आलेली आहे। आम्ही आपल्याला घागर गिफ्ट करणार आहोत आणि म्हणणार आहोत की त्या आमच्या मातामध्ये आपण पाणी द्या आणि आम्हाला पिण्याचा योग्य मान सन्मान द्या पाणी देऊन। म्हणून मी सांगतो की हे आंदोलन आपण चिरगूर देऊ नका। किंवा आम्हाला आता न्याय मिळाला नाही तर येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये आम्ही दोनही युवक आघाडीतील संघटना मिळून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आणि त्यावेळेस जर कायदा सुव्यवस्था बिघडली याचे सर्वस्वी जबाबदार महानगरपालिका आणि संबंधित प्रशासन राहणार। हिंजवडीमध्ये रातोरात कंपनी बंद झाल्या। तरुण तरुणीची फसवणूक झालेली आहे। तर तरुण तरुणीची फसवणूक करणाऱ्याला अटक करण्यात आली। हर्षल ठाकरे असं अटकेतल्या आरोपीचं नाव आहे। धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। फसवणुकीचा हा प्रकार हिंजवडीमधून समोर आलेला आहे। थिंक टँक नावाची जी कंपनी आहे त्याचे ओनर आहेत हर्षल भानुदास ठाकरे यांनी जी थिंक टँक कंपनी चालवत होते गेरा कॉम्प्लेक्स विप्रो सर्कलला। तर त्या ठिकाणी त्यांनी अचानक कंपनी बंद केलेली आहे आणि त्यांचा 2 ते 3 महिन्याचा जो स्टायफंड दिला जात होता तो स्टायफंड त्यांना बंद झालेला आहे आणि लॅपटॉप डिपॉझिट म्हणून त्यांनी स्वीकारले होते 15,000 रुपये पर हेड। बऱ्याच जणांचे लॅपटॉप डिपॉझिट स्वीकारले, त्यांना लॅपटॉप पण दिले नाहीत आणि डिपॉझिट परतही दिलं नाही आणि त्यासोबत त्यांचा स्टायफंड म्हणजे पगार त्यांना दिलेला नाही अशी कंप्लेंट प्राप्त होती। त्या कंप्लेंटच्या याच्यानुसार 25 ते 30 लोकांना इतर आम्हाला अप्रोच झाले। त्याप्रमाणे आम्ही त्यांचे एकूण ऑफिस रजिस्टर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी हर्षल भानुदास ठाकरे याला काल नाशिक येथून अरेस्ट करण्यात आलेला आहे। वेंगुर्ले तालुक्याच्या आडली गावात पाणीबाणी झाल्याचा प्रकार समोर आलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागरिकांचे हाल झाले। विहिरीचे बांधकाम अपूर्ण झाले तर पाणी विकत आणण्याची वेळ आलेली आहे। आंबेडकर नगरातील नागरिकांचे हाल झाले आहेत। विहिरीचं बांधकाम अपूर्ण झालेलं आहे आणि सोबतच पाणी विकत आणण्याची वेळ आता त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांवरती आली आहे। मागणी काय, आता हे जे काम सुरू झालेलं आहे हे आता विहिरीचे बांधकाम झालं आणि 25 मध्ये ही विहिरीचा सुरुवात झाली बांधकाम आणि ते चारही बाजून जे भोगदे पडलेले आहेत। आम्ही शासनाला काय सांगितलं आणि शासना कॉन्ट्रॅक्टवाल्या शासनाच्या सोबत सरळ नेलं ऑफिसला की आमचे जे चारही बाजून भोगदे पडलेले आहेत ते भोगदे तुम्ही मातीने आणि हे काळेतर खडक घालून त्याचा सिमेंट वाळू घालून फिट करा आणि तुम्ही बांधकाम करा। त्याच्यानंतर त्यांच्यानी थोड्या दिवसामध्ये आले, नुसतं फक्त रिंग घातल्याने तो रिंग पण मोडला। हे आता दुसरे रिंग आहे, दुसरी आणल्याने आणि तो रिंग आता तिसरा रिंग चालू आहे। आतापर्यंत 10-12 वर्षापूर्वी एवढी कंडिशन बेकार होती पाण्याची की पाणी मुबलक नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी एक विहीर घेतली। ती विहीर सध्या कोरडी आहे, त्या ठिकाणी पाणी मिळत नाही आणि लवकरात लवकर त्यांनी आमची विहिरीचं काम करावं आणि आम्हाला पाण्याची पाणी मुबलक मिळेल याची त्यांनी सोय करावी एवढंच आमचं आव्हान आहे। आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं, म्हणजे 1 किलोमीटरवर जावं लागतं आणि ते पण भेटलं तर पाण्याचं ते पण विकत ते सांगतात आता संध्याकाळी या सकाळी या असं आहे आमच्याकडे। पाणी आम्ही दरवर्षी असं झालं, हे गेल्या वर्षीचं काम आहे तर पेंडिंगच आहे आणि म्हणजे मागणी केली सगळी प्रशासनाने पण त्यांच्याकडे व्हिडिओ वगैरे त्यांच्याकडे पण आम्ही गेलो पण त्यांच्यानी काही दखल ती इकडची घेतली नाही आणि हल्ली पण काहीतरी आमच्या मुलग्यानी म्हणजे वाडीतील मुलांनी काहीतरी बोगस काम करत होते। ते कर्जमाफीचे साताऱ्यात 1.11 लाख लाभार्थी आहेत। 1000 कोटींची थकीत रक्कम माफ होण्याची चिन्ह आहेत। सहकारी तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज घेऊन थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राला कर्जमाफी झालेली आहे, त्याच्यामध्ये सातारा जिल्ह्याला जवळपास 1,11,000च्या वर शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये सामावून घेतलं गेलेलं आहे। हा प्राथमिक आकडा आहे। त्याचबरोबर 1,000 कोटी शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे। त्याचसोबत दुसरा ऐतिहासिक निर्णय म्हणावा लागेल की जे शेतकरी प्रामाणिक कर्ज भरतात
त्याही शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान किंवा एक वेगळी रक्कम देण्यात आलेली आहे. शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज आणि काही धोरणात्मक कर्ज आहे ती सर्व कर्ज शेतकऱ्यांची माफ करून शेतकऱ्यांना या परिस्थितीत फार मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.